लिमला या ठिकाणची एक ही संस्था आहे आणि या संस्थेमध्ये 12वी पर्यंतचं शिक्षण अगदी मोफत दिलं जातं आणि ही मराठा समाजाची एक संस्था आहे आणि या ठिकाणी 18 पगड जातीच्या म्हणजे विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं जात आहे आणि ही दृश्य आपण पाहतो आहे। निसर्गाच्या सानिध्यामध्ये ही एक शिक्षण देणारी वंचितांना शोषितांना ही संस्था आहे आणि या संस्था चालकांशी सुद्धा आपण भेटणार आहे आणि मनोज जरांगे पाटील यांची प्रचंड मोठी आढावा बैठक या ठिकाणी लिमला या गावामध्ये झालेली आणि आपण त्या ठिकाणचे सुद्धा दृश्य तुम्हाला दाखवतो आहे आणि या ठिकाणाहून आपण आलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला कळालं की ही संस्था मोफत शिक्षण देते आणि त्यामुळे संस्था चालकांशी भेट घेतली आणि त्यांची मुलाखत सुद्धा आपण पुढे बघूया। जय जिजाऊ सर। जय जिजाऊ। आपण या ठिकाणी आहोत लिमला, जे परभणी जिल्ह्यातला एक लिमला सर्कल आहे आणि या सर्कलमध्ये एक आढावा बैठक मनोज जरांगे पाटलांची झाली आणि आढावा बैठकीमध्ये तुमचं नाव एकदा मला सांगा आणि या ठिकाणच्या सभेच्या संदर्भामध्ये कशी तुम्ही आढावा बैठकीचं रूपांतर या ठिकाणी जर बघितलं तर सभेच्याच पद्धतीने झाला, छोटीशी आढावा बैठक होती ती सभेत रूपांतर झालं। यामध्ये गावकऱ्यांचा इथला जे काही म्हणजे कसा सभेसाठी जे निधी जमा झाला किंवा कसं यासाठी काम केले गेले हे सांगायचं। तर आढावा बैठकच ठरलेली होती आणि त्याचं सभेत रूपांतर झालं असं तर ते सगळ्यांचं सहकार्य आणि एकही इथला खरं तर परभणी जिल्ह्यामध्ये देखील आमच्या सर्कलचं सगळ्यात मोठा आणि सगळ्या सर्कलमधले जे गाव आहेत त्यांचा प्रत्येकाचा सिंहाचा वाटा आहे आणि प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे सहकार्य केलेलं आहे आणि आपणही आपल्या संस्थेच्या मार्फत जेवढं काही सहकार्य करायचे जय किसान विद्यालयाच्या माध्यमातून आणि लिमला हे गाव सर्कल आधीपासूनच या गेले 8 महिने झालं जरांगे पाटील तेव्हापासून आजपर्यंत उपोषण हे सगळ्यात जास्त काळ इथंच चाललं आणि प्रत्येकाने आपापल्या परीनं जेवढं काही होईल देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणालाही मागण्याची गरज पडलेली नाही, प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे आपल्या परीनं पाठवलंय आणि तुम्ही आज बघितलं की ते आढावा बैठकीचं रूपांतर सभेत झालं तरी बरेच जण आज लवकर झाल्यामुळे यायचे राहिले तर आज तुम्हाला त्याच्यापेक्षाही प्रचंड संख्या दिसते। नक्कीच लिमला हे गाव म्हणजे परभणी जिल्ह्यातलं 103 दिवस या ठिकाणी उपोषण झालं, म्हणजे साखळी उपोषण झालं, त्याच्यानंतर 7-8 दिवस इथल्या अनेक बांधवांनी उपोषण सुद्धा केलेलं आहे आणि यामध्ये आता तुमची इथे संस्था लिमल्यामध्ये जेव्हा आलो तर तुमच्या संस्थेविषयी लोक सुद्धा बोलत होती ही संस्था विनामूल्य चालते आणि या संस्थेच्या विषयी तुम्ही मला थोडंफार सांगाल म्हणजे संस्थेच्या बद्दल कशी म्हणजे कुठल्या समाजाच्या मुलाला घेतलं जात आहे किंवा असं काही आहे का आपलं, कारण मराठा समाज नेहमीच दानशूर आहे, मराठा समाज सर्वच समाजाचा विचार करतो आणि त्या पद्धतीने सुद्धा आपलं काम चालू आहे असं मला सांगण्यात आलं, त्यामुळे मी तुमच्याशी भेटण्यासाठी खास या ठिकाणी आलो। तर ही आता माझी संस्था जी आहे जे किसान विद्यालय लिमला या ठिकाणची तर इथं 1000 विद्यार्थी सध्या शिकतात तर त्याच्यात सगळ्यात जास्त संख्या मुलींची आहे, जवळपास 550 ते 600 आणि इथं आजूबाजूचे जे गाव आहेत वडार समाज आहे, पारधी समाज आहे तर ह्या समाजांना देखील वर आणण्याचं ओबीसी माळी साळी माळी 18 पगड जातीचे तर प्रत्येक समाजाच्या आधी त्यांना 10वीच्या आधीच लग्न व्हायचे छोट्या वयात पण त्यांना सगळ्यांना 12वी पर्यंत शिक्षण मोफत देऊन त्यांना 12वी पर्यंत शिक्षण दिल्यानंतर मग त्यांना पुढचा लढा लागतोय मग ते स्वतः घरी आणि आता चांगल्या पोस्टला गेलेले आहेत या बाकीच्या जातीतले जे की त्यांना हे म्हणतो पारधी समाजासारखी वडार समाजासारखी तर या सगळ्या समाजांना वर आज चांगल्या पोस्टला गेलेल्या आहेत। विद्यार्थिनी अतिशय इथलं वातावरण हे अतिशय सेफ सगळ्यांना सेक्युअर आहे आणि त्यांना पुढं आणखी नेण्याची जिम्मेदारी आम्ही संस्थेच्या मार्फत घेतोय आणि प्रत्येकाला लेकराप्रमाणे संस्थेचा स्टाफ अतिशय सगळेजण की आपल्या संस्था ही काही मालक वगैरे म्हणून कोणी आम्ही लक्ष देत नाही, सगळं त्यांचंच आहे आणि सगळ्या गावकऱ्यांचं आहे असं समजून येतं। नक्कीच बांधवांनो, ज्या पद्धतीनं मराठा समाज पूर्वी सुद्धा मोठ्या भावाची भूमिका घेतली जायची त्याच पद्धतीने आज सुद्धा शिक्षण देण्यासाठी ही मोठ्या भावाची भूमिका वडार समाजाच्या असतील, वाडी वस्ती तांड्यावरच्या ज्या काही मुली आहेत ज्या शिक्षणापासून वंचित आहेत किंवा येणाऱ्या म्हणजे जे काही बालविवाह म्हणजे बालविवाह व्हायची
ती बालविवाह कुठेतरी थांबावी. समाजासाठी, मराठा समाजासाठी असेल, इतर समाजासाठी असेल, आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून हे नेतृत्व या ठिकाणी काम करत आहे. आणि 12वी पर्यंतचं जे काही शिक्षण दिलं जातं, एकही रुपयाची फीस सुद्धा घेतली जात नाही. मराठा समाज पूर्वीपासूनच दानशूर आहे, कारण मराठा समाजाने बाया नाचवल्या नाही तर पिढ्या घडवल्याचं काम मराठा समाजाने केलेलं आहे. कारण मराठा समाज या ठिकाणी मी सांगेल की मराठा समाजाची जमीन, जिल्हा परिषद शाळेला सुद्धा मराठा समाजाची जमीन आहे. गावातलं हॉस्पिटल असेल त्याला सुद्धा मराठा समाजाने जमीन दिलेली आहे. गावातलं मंदिर असेल त्याला सुद्धा मराठा समाजाची जमीन आहे. गावामध्ये मस्जिद असू द्या त्याला सुद्धा मराठा समाजाने जमीन दिली. सावताबाबांचं मंदिर असेल त्याला सुद्धा मराठा समाजाने जमिनी दिल्या. म्हणजे मराठा समाज मुळात दानशूर आहे. आणि हेच आपल्याला संबंध महाराष्ट्रातून आपण वारंवार भेटत राहतो. आणि प्रत्येक ज्या ठिकाणी आपल्याला जी काही अशी व्यक्तिमत्व भेटतात त्यांच्याशी आपली भेट होते आणि ते त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करत असतो. असंच आपण भेटत राहूया. आपला मला सांगण्याची गोष्ट राहिलेली आहे की प्रत्येक संस्था आजपर्यंत तुम्ही बघितल्या असतील तर त्या संस्थेवर घरचे सगळेजण असतात. माझी एकमेव महाराष्ट्रात संस्था असेल जिथे की आमच्या घरचा एकही शिक्षक नाही किंवा स्वतःहून पगार घेणारा नाही. आमच्या घरातला एकही मेंबर इथं शिक्षक किंवा फुकटची पगार घेणारा नाहीये. जे काही टॅलेंटेड आहेत, हुशार आहेत, त्या सगळ्यात आणि गरजू आहेत त्याच शिक्षकांना इथं घेतलेलं आहे. घरचा एकही जण इथं शिक्षक किंवा पगार घेऊन मिळवत नाही. नक्कीच बांधवांनो, हे दृश्य खऱ्या अर्थानं परभणीला आदर्श ठरवणारी आहे. आणि परभणी हा नेहमीच गरजवंत मराठ्यांचा लढा असेल किंवा इथल्या शोषितांना, वंचितांना पुढे नेण्याचं काम परभणी जिल्ह्यातला अनेक मराठा समाज करतोय. आणि असंच आपण भेटत राहूया. आपला मित्र उदय भिसे पाटील. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद बांधवांनो.